नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। काल परवा शरद पवारांच्या नवीन चिन्हाचं म्हणजे तुतारीचं अनावरण पवार साहेबांनी एवढ्या उतारवयामध्ये पालखीमध्ये बसून रायगडावरती गेले आणि त्या सगळ्या पक्षाचा लवाजमा घेऊन त्यांनी तिथं त्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण केलं। आता जात असताना त्या पालखीमध्ये आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला असेल की एका पत्रकाराने पवारांना विचारलं की पवार साहेब किती वर्षात येणं झालं रायगडावरती। हातवारे करत पवार साहेब सांगतात की 40 वर्षानंतर मी रायगडावरती आलो। म्हणजे शिवाजी महाराजांच्या सगळ्या त्या गोष्टींचं दर्शन घेण्यासाठी किंवा रायगड म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव येतं आणि 40 वर्षामध्ये पवार साहेबांना पक्षाच्या चिन्हाच्या अनावरणासाठी म्हणून यावं लागलं। ते सालं पक्षाचं चिन्ह जर अजित पवारांनी मिळवून दिलं नसतं तर पवार साहेब रायगडाची पायरी कधीच चढले नसते, एवढं तर मी तुम्हाला नक्की अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो। पण 40 वर्षामध्ये शरद पवार का बरं आले नसतील रायगडावरती? का छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी दुय्यम वागणूक देण्यात आली पवार साहेबांकडून मला समजत नाहीये। म्हणजे राज्याच्या राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा नेता म्हणजे जो महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राला ओळख कोणामुळे या जगामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। बाकी सगळे नंतर कोणीही मोठा असोत पण ते सगळे शिवाजी महाराजांच्या नंतर, आधी कोणी नाही, आधी फक्त छत्रपती शिवाजी महाराज। त्यांचा हा महाराष्ट्र आहे, त्यांची ही माती, त्यांची ही भूमी, आपण सगळी मराठी लोक त्यांची। या सगळ्या गोष्टी असताना शरद पवारांनी शाहू फुले आणि आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे असं सगळं या जनतेला सांगितलं आणि ही गोरगरीब सगळी जनता त्यांच्याच सगळ्या जातींच्या या सगळ्या गोष्टींमध्ये भुलली, यांनाच मतदान करू लागली। मुसलमान देखील शरद पवारांनी आपल्या हातामध्ये घेतला। तो कसा घेतला? किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं निघून जातील। जर शिवाजी महाराजांचं मी कौतुक गायला लागलो ते मुस्लिम मतं महाराजांच्या नेहमी विरोधात आहेत। यांचा अफजल खान महाराजांनी मारला, यांचा औरंगजेब महाराजांनी मारला, तर यांचं नाव घेतलं तर ही सगळी आपल्या विरोधात उभी राहतील। आजही तुम्ही पहा, राष्ट्रवादीला जेवढी मतं पडतात मुस्लिमांची ती सगळी आजही तशीच्या तशी राष्ट्रवादीच्या हातात आहेत। काय आहेत हातात? याचा काहीतरी अजेंडा असेल ना त्या पक्षाचा, काहीतरी त्यांनी करून ठेवलं असेल। म्हणजे पवार साहेबांचे काहीतरी विचार खालीपर्यंत गेले असतील। या 40 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती जिहादी आक्रमण कशी आली? का तुम्ही सरकारमध्ये होताना का नाही याच्याकडे लक्ष दिलं? या अफजल खानाची कबर एवढी मोठी कोणी बांधली? या विशाळगडावरची मस्जिद कशी उभी राहिली? या सगळ्या गडांवरती दर्गे, या मशिदी, मजारी कुठून आल्या? औरंगजेबाची संगमरवरातली कबर आणि ती सगळी आवाढव्य बिल्डिंग कधी उभी राहिली? पवार साहेब, आम्हाला उत्तर हवेत आमच्या पिढ्यांना की या सगळ्या गोष्टी तुम्ही का केल्यात? म्हणजे सालं ज्या औरंगजेबानं आपली रयत भोगली, ज्या औरंगजेबानं आपल्या आया बहिणींच्या पदराला हात घातला, त्याने काय जात नाही पाहिली की हा बहुजन आहे का, साळी आहे का, मराठा आहे का, कुणबी आहे की कोण आहे? या सगळ्या गोष्टी करत असताना आज रक्त सळसळून उभं राहतं की पवार साहेब तुम्ही या सगळ्या गोष्टींना नेस्तनाभूत करून टाकायला पाहिजे। एकही यातली गोष्ट दिसून द्यायला नव्हती पाहिजे होती। महाराष्ट्रात तुम्ही शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र करताय, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण म्हणून पवार साहेब रायगडावर आले, नाहीतर शरद पवार साहेब मला वाटत नाही कधी रायगडावर आले असते। आणि आले ते आले, पण एक महत्त्वाची चूक अगदी पवार साहेबांनी केली। म्हणजे ते आले पण महाराजांच्या समाधीचं आणि जगदीश्वराचं दर्शनच घेतलं नाही त्यांनी। खास करून कोणी रायगडावर गेल्यानंतर या मी म्हणतो जगदीश्वराला चला ठीक आहे, नाही त्यांना पडायचं नसेल देवाच्या पाया, पण महाराजांच्या समाधीचं तर दर्शन कोणी घेऊ शकतो? म्हणजे कोणी घेतो? कुठल्याही जाती धर्मातला माणूस आला रायगडावरती तर त्याला पहिलं शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ पाहायचं असतं। पण पवार साहेबांनी या गोष्टीकडे कसा कानाडोळा केला मला समजत नाहीये। मग का मी म्हणू नये की पवार साहेब तुम्ही शिवाजी महाराजांना नेहमी दुय्यम समजता? पक्षाचं चिन्हाचं अनावरण होतं म्हणूनच तुम्ही आलात, नाहीतर तुम्ही रायगडाची पायरी चढलाच नसतात। काय या सगळ्या गोष्टी करताय महाराष्ट्रासाठी? पिढीतल्या आमच्या पोरं तुमच्याकडून राजकारण शिकतोय। आम्हाला आजही वाटतं की शरद पवार साहेब हे खरोखर मातीतला कुस्तीतला असा एक पैलवान आहे की राजकारणातला की तो कोणाच्या हाताला येऊ शकत नाही। असलं राजकारण आम्ही तुमच्याकडून शिकतोय। पण या सगळ्या गोष्टीचा आम्ही जेव्हा अभ्यास पूर्ण खोलवर पाहतो तेव्हा पवार साहेब तुमच्याविषयी आम्हाला फार मोठे प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळत नाहीत। ती का मिळत नाहीत, कशासाठी मिळत नाहीत, मला असं वाटतं तुम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचे खुलासे करावे। या मुसलमान मतांसाठी तुम्ही असल्या गोष्टी करू नका। हे कोणाच्या बापाचे नाही झाले, हे यांच्या बापाचे नाही झाले तर आपल्या बापाचे काय होणार आहेत? पवार साहेब तुम्ही एक फार मोठी चूक केलीत की नेहमी शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान दिलं। का दिलं, कशासाठी दिलं ते माहित नाही, पण पवार साहेब तुमच्याकडे पाहून मोठी होणारी पिढी कधीतरी तुम्हाला प्रश्न विचारेल एवढं मात्र नक्की।